श्रीकृष्ण परमात्मने नमः। सचेति सुंदरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिवतमसां राशीन्नाशेति विघ्नानां शुक्लां ब्रह्म विचारसार परमामाद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं भयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां ज्ञानानन्दमयं देवं निर्मलं स्फटिकाकृतिं आधारं सर्वविद्यानां हयग्रीवमुपास्महे। या वर्णपदवाक्यार्थगद्यपद्यस्वरूपिणी वाचि नर्तयतु क्षिप्रं मेधां देवी सरस्वती। वन्दे गुरूणां चरणारविन्दे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जङ्गलिकायमाने संसारहालाहलमोहशान्त्यै। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानन्दमीशम् आनन्दि वल्लभं। ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो ब्रह्मदेवश्च मुक्ताख्या ब्रह्मजित्कला। संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी वंदन करून त्यांच्या चरित्राचा पुढचा भाग आपण प्रारंभ करूया। शुद्धिपत्र मिळाल्यानंतर ही लोकांनी खूप त्रास दिला। शुद्धिपत्र पैठणमध्ये मिळालं, पण आळंदीकरावर काहीही परिणाम झाला नाही। जे स्वतःभोवती अहंकाराचं वलय करून घेतात त्यांना दुसऱ्याचं मोठेपण हे पटतच नाही। त्या वलयामध्ये ते असतात। अतिमानात सुयोधनः, याप्रमाणे दुर्योधन अति अभिमानामुळे बांधला गेला, तसे अभिमानी लोक हे दुसऱ्याचं मोठेपण मानायला तयार होते। त्रास दिला, आता ते मांड्याच्या प्रसंगात दिला किंवा आणखी कोणत्या प्रसंगात दिला तो भाग वेगळा आहे, त्याला आपण महत्व द्यायचं नाही, त्या प्रसंगाला महत्व द्यायचं आहे। आणि ते आले आणि वाटले की देवा आता राहण्यात काही अर्थ नाही, या जगाला आमचं तोंड पाहावं वाटत नाही, कुणी भिक्षा घालत नाही, कुणी बोलायला तयार होत नाही, मग काय अर्थ राहण्यामध्ये। म्हणून ते एका गुहेमध्ये जाऊन दार लावून बसतात, कपाट लावून बसतात आणि निवृत्तीनाथ येतात, विचारतात ज्ञानोबा कुठे आहे। मला असं कळाले की त्याचा अपमान कुठेतरी केला आणि समजतात सगळे भावंड शोधायला लागली। हो, ही भावंड चार देहात जरी असली आत्मा एकच, चारीपैकी एक जरी दिसला नाही तर ते व्याकुळ होत असत। सगळे शोधायला लागली आणि लक्षात आलं की हा कुठे बसला असता। योग्यांची लक्षणं योगी जाणतात आणि जाऊन पाहिलं तर दार बंद करून बसते। तेव्हा मुक्ताबाईंनी ताटीची अभंग म्हटलेले आहेत, 11 अभंग आहेत एकूण। योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्ही संती सुखे व्हावे पाणी, शब्दशस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश, विश्वपट ब्रह्म दोरा दाटी उघडा ज्ञानेश्वरा। हे ज्ञानेश्वरा, आता अभंगात ज्ञानेश्वरा लिहिले, प्रत्यक्षात ज्ञानेश्वरा म्हणत नव्हती, दादा म्हणायची। योगी पावन मनाचा, योग कशा करता करायचा असतो। योग चित्तवृत्ती निरोधा, हे पहिलं सूत्र आहे। पुढे योग समाधी आणि त्याच्याही पुढे संयोग योग इत्युक्तो जीवात्मा परमात्मनः, जीवात्म्याचा आणि परमात्म्याचा संयोग होणं म्हणजेच योग आहे। योग आणि योगा यामध्ये फरक आहे। आज वर्तमान योगा आहे तो ठीक आहे, शरीर शुद्धी करता सुदृढ होण्याकरता याची अत्यंत आवश्यकता आहे, योग्यच आहे। परंतु योग शब्दाचा अर्थ संयोग आहे, परमात्म्याचे संयोग। आणि आज जे आपण योगाच्या नावाखाली करतो ते फक्त योगामध्ये प्रवेश घेण्याकरता जी एलिजिबिलिटी पाहिजे असते, जी पात्रता पाहिजे, ते प्राप्त करण्याकरता आपण
हा योगा करतो. डिग्रीमध्ये प्रवेश घेण्याकरता प्री डिग्री कोर्स किंवा इंटरमिडिएट किंवा पीयूसी झालं पाहिजे, तेव्हा डिग्रीमध्ये प्रवेश मिळतो. त्याप्रमाणे योगामध्ये प्रवेश मिळण्याकरता शरीर हे स्वस्थ असलं पाहिजे. त्यामुळे ते शरीर स्वस्थते करता हे आसनादी प्रकार आपण करतो. पण खरा योग संयोग योग इत्युक्तो जीवात्मा परमात्मनः, जीवात्म्याचा आणि परमात्म्याचा संयोग म्हणजेच योग आहे. आणि असा योगी कसा असला पाहिजे? पावन मनाचा. मन अत्यंत शुद्ध असलं पाहिजे. साहे अपराध जनाचा. एखादी आई आपल्या बाळाने लाथा जरी घातल्या, लहान एक 6 महिन्याचं बाळ आहे ते लाथा घालतं, आई सहन करते, कारण ते जीव लहान आहे, त्याला कळत नाही. तरी जगामध्ये सगळेच लोक असे आहेत, सगळे ज्ञानी नाही आहेत, सगळे ज्ञानी नाही आहेत. त्यामुळं त्यांनी केलेले अपराध सहन करणे हे संतांचं लक्षण आहे. विश्वरागे झाले वन्ही, संती सुखे व्हावे पाणी. जर विश्व रागाने अग्नीचा वर्षाव करू लागलं तरी संतांनी पाण्याचं रूप धारण केलं. एक लक्षात घ्या, कुणी किती जरी रागात आला तरी ज्या ठिकाणी इंधन नाही त्या ठिकाणी अग्नी पडलाय, तो काय होणार आहे? अतृणे पतितो वन्ही स्वयमेव प्रशाम्यती. प्रशाम्यती. जिथे अग्नी पडला तिथं तरी इंधन नसेल, त्याला पेट घेण्याकरता कुठली वस्तू जर नसेल तर तो आपोआप शांत होणार आहे. तर काही करायची गरज नाही. म्हणून मुक्ताबाई म्हणतात, विश्व रागे झाले वन्ही, संती सुखे व्हावे पाणी. शब्दशास्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. जर कुणी अपमान केला, शब्दाने अपमान केला, तो आपल्याकरता उपदेश समजावा. कधी कुणी किती बोलत तरी माणसाने विचलित होऊ नये. जो तो व्यक्ती आपल्या गुणांचा परिचय देत असतो. कुणी शिवीगाळी केली की ती शिवीगाळी आपल्याला नाहीये, ती शिवीगाळी त्यांनी काय शिकलं याचा परिचय देत असतो. आपण पाहावं, कौतुकाने पाहावं, वा काय अभ्यास आहे यांचा, काय संस्कार आहेत यांच्यावर, हे कौतुकाने पहा. त्याला प्रत्युत्तर देऊ नका. वादे जायते, वादे वादे जायते तत्वभेद, अशी परिस्थिती होऊ देऊ नका. कौतुकाने पाहत राहा. इथं प्रसंग असा घडला की गौतम बुद्ध प्रवास करता 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 अरण्यातून चालले होते आणि तिथे अंगुलीमार नावाचा डाकू होता. तो लोकांची बोटं कापत असे आणि काय खिशातलं असेल ते काढून घेत असेल. डाकूच होता तो. आणि गौतम बुद्ध चालले होते. गौतम बुद्धाला पाहिलं आणि म्हणजे ठीक आहे, यांना लुटूत या. पण एकदम कोणताही डाकू अंगावरील लुटत नाही, खिशात हात घालून पैसे काढत नाही. काहीतरी वाद घालतो, भांडण काढतो आणि भांडण काढून मग मारामारी करतो. म्हणून अंगुलीमारने पाहिले ना आणि शिवीगाळी सुरू केली. बराच वेळ 108, 1008 काय झाला असेल ते असेल तेवढ्या शिवीगाळी केला. पण गौतम बुद्ध स्थितप्रज्ञ आहे. आता स्थितप्रज्ञाची लक्षणं काय, जीवन मुक्ताची लक्षणं काय, हाही प्रश्न आलेले आहेत आपल्याला. बहुत वेळेनुसार त्याचे चिंतन करायचं आहे. स्थितप्रज्ञ होते, काहीतरी प्रतिक्रिया केली नाही, हसत पाहत राहिले. हसला की समोरचा व्यक्ती आपोआप मार्गावर येतो. आपण रागावलो की तो राग भडकत जातो. म्हणजे अग्नीवर इंधन घातल्यानं जसं पेटतो तसं आपण रागून काही उत्तर दिलं की बस वाद वाढत जातो. गौतम बुद्ध कौतुकाने हसत पाहतायत त्याच्याकडे. तेव्हा शेवटी तोच खजील झाला. तो म्हणतो, तुम्हाला राग येत नाही? मी एवढ्या शिव्या दिल्या, राग येत नाही? गौतम बुद्धांनी एक उत्तर दिलं, हे पहा, तू मला देण्याकरता एक वस्तू आणली, मी ती वस्तू स्वीकारलीच नाही. तुम्हाला देतोय तर मी घेतलीच नाही, तर ती वस्तू कुणाकडे राहिली? तुझ्याकडेच राहिली, कारण मी घेतलीच नाही. त्याप्रमाणे तू ज्या शिव्या मला दिल्या त्या मी घेतल्याच नाहीत. कुणाकडे राहिल्या? तुझ्याकडेच राहिल्या. तसं विश्व रागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी, शब्दशस्त्रे झाले क्लेश. या शब्दशस्त्राने जर क्लेश झाले असतील, संती मानावा उपदेश, हा उपदेश समजावा. विश्वपट ब्रह्म दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हे ज्ञानेश्वरा हे विश्वपट आहे आणि त्यातला दोरा जो आहे ते ब्रह्म आहे. हे दोरा ब्रह्म आहे, जोडणारा दोरा आहे. दोरा म्हणजे ब्रह्म आहे.
लहर ढूंढे लहर को, लहर ढूंढे लहर को, कपड़ा ढूंढे सूत, जीव ढूंढे ब्रह्म को, तीनों उत के उत. एक लहर दुसऱ्या लहरीला शोधायला निघते, त्या लहरी पाठोपाठ जातात. आता एक लहर शोधण्याकरता निघते, दुसरी लहर त्याला भेटते का? नाही. जशी ही लहर जाते पुढे, त्याच्या पुढची लहर पुढे जात असते, त्यांची कधी भेट होत नाही. आणि भेटण्यासारखं आहेच काय? ही लहर ब्रह्म आहे आणि तीही लहर, हेही लहर पाणी आहे आणि तेही लहर पाणी आहे. कोण कुणाला शोधणार? लहर ढूंढे लहर को, कपडा ढूंढे सूत. कपड्याने विचार केला, माझी निर्मिती सुतापासून झाली म्हणतात, सूत आहे तरी काय, म्हणून कपडा सुताला शोधायला निघाला. आता कपडा सूत आहे, कपडा सूत आहे, त्याला कुठलं भेटणार आहे अजून दुसरं सूत? तसं जीव ढूंढे ब्रह्म को, आणि जीव हा ब्रह्मच आहे खरं पाहता, पण तो ब्रह्माला शोधायला निघालाय. तीनो उतके उत, तीनो मूर्ख आहेत. लहर, कपडा आणि जीव हे तिन्ही मूर्ख आहेत. खरं ते स्वतःच आहेत. लहर पाणीच आहे आणि पुढची लहर आहे पाणीच आहे. लहर दुसऱ्या लहरीला शोधायला चाललेली आहे, कपडा सुताला शोधायला चाललेला आहे, जीव ब्रह्माला शोधलेला चाललेला आहे. आहेच तो, ते शंका कशाची घ्यायची आहे? किती जरी पुराणे वाचले, मनात शंका असेल तर निश्चय नाही होणार, निश्चय नाही होणार. म्हणून निश्चय केला पाहिजे की अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी हा निश्चय झाला पाहिजे. काकस्य गतिवादंता, कावळ्याची दात किती आहेत? मेषांडस्य कियत परम, मेषांडाचं वजन किती आहे? आणि गर्दभे कति रोमानी, विवादोयम निरर्थका. गाढवावर किती केस आहेत? गाढवावर किती केस आहेत मोजून काय होणार आहे? 1 लाख 5 लाख किती असतील मोजून काय लाभ, काय पदरात काय पडलं आपल्या? काही नाही. तसं शब्दाचा खीस पाडण्याने काही होणार नाही. निश्चय करा, साधनेच्या द्वारे त्या चैतन्याचा अनुभव घ्या, हा परमार्थाचा खरा मार्ग. संततेची जाणा जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. संत तेच जगामध्ये कोण? त्यांच्या अंगामध्ये दया आणि क्षमा आहे. भूत दया, दया सर्व भूतेषु. संतांची लक्षणं सांगताना परमात्मा कसा भेटतो सांगताना भागवतात सांगितलेलं आहे, दया सर्व भूतेषु. सर्व भूत मात्राच्या ठिकाणी दया असली पाहिजे. आणि क्षमा, समर्थ असूनही दुसऱ्याची अपराध क्षमा करतो तो क्षमावा. लोभ अहंता नये मना, जगी विरक्तते नारायणा. आता वैराग्य कुणाला म्हणायचंय, विरक्त कुणाला म्हणायचंय? लोभ आणि अहंता हे दोन्ही जिथं नाहीये. लोभ, मला हे हवं, मला ते हवं, मला प्राप्त, लोकेशना वित्तेशना दारेशना. सगळ्यात मोठी लोकेशन आहे. लोकांमध्ये मला मान मिळावा, मला प्रतिष्ठा मिळावी, याकरता लोक काय काय अट्टाहास करतात. आपली सेना वाढवण्याकरता लोक काय काय उपाय करतात. असे काही महात्मे आहेत की त्यांच्याकडे कोणी भेटायला गेला, अहो मला आज दत्तप्रभूंनी तुम्हाला मंत्र द्यायला सांगितलंय. आता दत्तप्रभू रोज यांच्याशी गप्पा मारतात असं वाटतंय, आणि झालं समोरचा भावावेश होतो आणि आपली संख्या वाढवायला सुरू करतात. हे लोकेशन आहे. मला सकाळी दत्ताने सांगितलं तुम्हाला मंत्र द्या म्हणून. असे काही महात्मे आहेत की एकदा दीक्षा घेतल्यानंतर दुसऱ्यांदा दीक्षा होत नसते, पण तिथे भेटायला गेले की सांगतात मी देतो ना दीक्षा तुम्हाला. दीक्षा दुसऱ्यांदा होत नसते. पण हे लौकिकामध्ये पडलेले लोक हेच करत राहणार. लोभ अहंता हे संपली पाहिजे. लोभ अहंता नये मना, जगी विरक्तते नारायण. हे वैराग्य आहे. म्हणजे मातीच्या ढेकळापासून ब्रह्मादि स्थावरांतेषु ब्रह्मलोकापर्यंत यथैव काकविष्ठायाम वैराग्यम तत्त्वनिर्मलम. ते कावळ्याच्या विष्ठेसारखं मानणे याला वैराग्य म्हटलेलं आहे. हे वैराग्य असलं पाहिजे. परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांना शृंगेरी पीठावर शंकराचार्य म्हणून नेमण्यात
आलं होतं, म्हणजे प्रार्थना केली होती स्वामींना, पण स्वामी त्यातून विरक्त झाले. ते म्हणले हे मला नको आहे, कसली उपाधी नको, मला पीठ नको, मला बीज नको, कसली उपाधी नको. याला म्हणतात वैराग्य. हे वैराग्य आहे. इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. या जगामध्ये तोच सुखी आहे ज्याच्या मुखामध्ये शुद्ध ज्ञान आहे. मुखात याचा अर्थ अंतःकरणात सुद्धा. कारण मनस्येकम वचस्येकम कर्मण्येकम महात्मना. जी गोष्ट मनामध्ये आहे तीच गोष्ट जिभेवर आहे आणि तीच गोष्ट कृतीमध्ये आहे. ते महात्म्याचं लक्षण. बोले तैसा चाले त्याची बंदावी पावली. जो बोलतो तसंच कार्य करतो तो संत आहे. म्हणून मनस्येकम वचस्येकम कर्मण्येकम महात्मना. आणि मनस्यन्यत वचस्यन्यत कर्मस्यन्यत दुरात्मना. मनामध्ये एक, वाचेवर दुसरीच गोष्ट आणि कृतीमध्ये तिसरीच गोष्ट. हे दुरात्म्याची लक्षण आहे. बोलतात एक, करतात एक आणि वागतात वेगळंच. हे दुरात्म्याचं लक्षण आहे. म्हणून इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. तो शुद्ध ज्ञान स्वतः आचरतो आणि इतरांनाही सांगतो. ते शुद्ध ज्ञान, जे वेद प्रतिपादित ज्ञान आहे, जिथे लोकेशना पुत्रेशना दारेशना वित्तेशना हे कसलंही नाहीये. शुद्ध लोण्याचा गोळा असल्यासारखा तसं हे शुद्ध ज्ञान ज्याच्या मुखामध्ये आहे तेच इह परलोकी सुखी होता. सगळे सुखी आता असं नाहीये. सगळे सुखी होत असं नाहीये. जो नित्य तृप्त संतुष्ट समाधानी आहे तो सुखी असतो. मिथ्या कल्पना मागे सारा दाटी उघडा ज्ञानेश्वरा. हे दादा, हे मिथ्या कल्पना मागे सारा. कोण आम्हाला बोललं, कोण आमचा अपमान केला, हे सगळं कल्पित आहे. हे सोडून द्या आणि दाटी उघडा ज्ञानेश्वरा. एक आपण साधू झाले, हे कोण कोण वाया गेले. आपण एक साधू झाला, आपला उद्धार झाला, पण किती लोक वाया चाललेले आहेत त्यांचा विचार करा ना. स्वतःचा उद्धार करणं गोष्ट ठीक आहे हो, पण संतांना जगताचा उद्धार करायचा विचार केला पाहिजे. बुडती हे जन न देखवे डोळा. हे लोक दुःखामध्ये बुडतायत, हे पाहत नाही. कळवळा आला पाहिजे अंतःकरणामध्ये. या जगाचं कल्याण कसं होईल, जगाच्या कल्याणाकरता प्रयत्नशील असलं पाहिजे. रामानुजाचार्य हे आपल्या गुरुकडे गेले. गुरुला मोक्ष प्राप्तीसाठी उपाय विचारला. गुरुनी मंत्र दिला, या मंत्राचा जप कर, तू मोक्षाला जाशील. पण गुरुने सांगितलं, हा मंत्र कोणालाही सांगू नको. जर सांगशील तर नरकाला जाशील. पण जे याचा जप करतील ते उद्धरून जातील. रामानुजाने विचार केला, चांगलीच आहे, मी जप करून मोक्षाला जाणार आणि बाकी लाखो लोक नरकाला जात आहेत. असं केलं तर मी एकटा नरकाला गेलो आणि बाकी जर मोक्षाला गेले तर. त्यजेत एकम कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलम त्यजेत देशम जनपदस्यार्थे आत्मार्थे पृथ्वीम त्यजेत सांगितलेलं. एकटा जर वाया गेल्यानंतर समजा कुल सांभाळलं जात असेल तर कुलाचं रक्षण होण्याकरता एकट्याचा त्याग झाला हरकत नाही. ग्रामाचा जर उद्धार होत असेल तर एक कुल गेलं तर हरकत नाही. एक देशाचा उद्धार होत असेल तर एक जिल्हा गेला तर हरकत नाही. आणि आत्मकल्याणाकरता आत्मा गेला, जीव गेला तरी हरकत नाही. म्हणून रामानुजांनी विचार केला की म्हणजे एवढे लोक नरकात जात आहेत आणि मी एकटा मोक्षाला जाणार, त्याविषयी असं करू द्या ना, या लोकांचा उद्धार व्हावा. मी नरकाला गेलो तर चालेल, मंत्र सांगितला म्हणून ते का मोठ्या झाडावर चढले. म्हणतात, यार इकडे या, मी तुम्हाला मोक्षाचा मार्ग सांगतो. सगळे लोक आले, हजारो लोक आले आणि त्यांनी मंत्र मोठ्याने सांगितला. लोकांचा उद्धार झाला. पण रामानुजांची इतकी भावना शुद्ध होती, त्यांना अधोगती कशी काय होणार, प्रश्नच नाही. म्हणून एक आपण साधू झाले, एर कोण वाया गेले. उठे विकार मुळी ब्रह्मी मुळी अवघे मायेची गवा. ज्ञानेश्वरा, एक मूळ ब्रह्म आहे आणि ब्रह्मावर हे जे विकार निर्माण झाले ते मायेचं गबाळ आहे. जे जे दिसतं, जे जे घडतं, जे सगळं मायेचा विकार आहे, ती माया आहे.
त्या परब्रह्माच्या ठिकाणी कसलाच विकार नाहीये. हे मायेचे सगळे खेळ आहेत, अवघे मायेचे गबाळ. हे सगळा मायाचा प्रपंच आहे, मायेचा प्रपंच आहे. म्हणून माया मूळ नुरे जेव्हा विश्व ब्रह्म होईल तेव्हा, जेव्हा माया समूळ नष्ट होईल तेव्हा हेच विश्व ब्रह्मरूपाने जायला लागेल. यावर मायेचं आवरण असल्यामुळं हे विश्व आम्हाला ब्रह्म दिसत नाही. खरं पाहता आहे ते ब्रह्मच आहे. कारण उपादान कारण आणि निमित्त कारण या दोन्ही कारणांनी हे विश्व ब्रह्मच आहे. पण ब्रह्म सत्य जगन मिथ्या, हे भासणारं जग आहे ते मिथ्या आहे. आणि जीवो ब्रह्मैव नापरहा असं आचार्यांनी उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. ऐसा उपद आदि अंती मग सुखी भावे संती. मूळ ब्रह्म आहे. हे मायेचा विकार हा महत्वाचा नाहीये. हे संतांनी जर जाणलं बस सुख त्यांच्याकडेच आहे. चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि म्हणून ही जी चिंता चिंतन जे करताय आपण ते मागे सारा, क्रोध मागे सारा आणि ताटी उघडा. ताटी उघडा महाराज. ब्रह्म जैसे तैशा परी, आत्मा वडील भूते भासारी. ब्रह्म जैसे तैशा परी, परब्रह्माच्या ठिकाणी कसलाही विकार नाही, ते आहे तसं आहे. पण आणि त्यामध्ये आत्मा हा वडील आहे, श्रेष्ठ आहे. आत्मा म्हणजे परमात्मा ना, म्हणून आत्मा श्रेष्ठ आहे. बाकी भूते सारी तरी पंचमहाभूत आहे. आत्म्या व्यतिरिक्त जे जे काही आहे ते पंचमहाभूतांचा खेळ आहे. म्हणून अहो क्रोधे यावे कोठे, अवघे आपण निगोटे. क्रोध का यावा, कशा करता यावा? सगळं आपलंच तत्व तिथं भरलेलं आहे. जीव दाताने चावली म्हणून का दात पाडायची? कधी कधी जीव दातामध्ये त्यांनी चावली जाते, काय दात पाडतो आपण? जीव दातानी चाविली, कोणे 32 तोडिली. कुणाची जीभ चावली गेली, कुणी 32 तोडली आहे का? मन मारून उन्मन करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हे मनाचे विकार सोडून द्या. मन मारून उन्मनी करा, उन्मनी अवस्था प्राप्त करा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. ज्याचा भाव शुद्ध झालाय त्याला परमात्मा दूर नाही. परमात्मा दूर नाहीच आहे, पण भाव शुद्ध पाहिजे, चित्त शुद्ध पाहिजे, भाव शुद्ध पाहिजे. जर भाव शुद्ध झाला, चित्त शुद्ध झालं तर काही वेगळे पण नाहीच आहे. आपले चित्त शुद्ध असता निश्चिती, तरी शत्रुते मित्र होती. व्याघ्र सर्प जवळ येती, परी न खाती सर्वदा. आपलं चित्त जर शुद्ध असेल तर वाघ वगैरे जवळ येतात तर त्रास देत नाही. शत्रू ते मित्र होती, शत्रू मित्र होतात. कारण अहिंसाया प्रतिष्ठायाम तत्सन्निधो वैरत्यागा. जिथे अहिंसेचं वलय पसरलेलं आहे त्या ठिकाणी वैरत्याग होतो, शत्रुत्व बुद्धी नष्ट होते. आद्य शंकराचार्य प्रवास करताना श्रृंगवेर पुराकडे चाललेले आहेत आणि श्रृंगवेर पुराच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांनी पाहिलं एक बेडकी प्रसूत होतीये. पावसाळ्याचे दिवस आहेत, बेडकी प्रसूत होतीये, वरून पाऊस पडतोय, पण त्या ठिकाणी एका नागाने बेडकीवर फडा धरून संरक्षण केलेलं आहे. खरं पाहता नागाचं भक्ष आहे बेडूक, पण त्या ठिकाणी अहिंसेचं वलय पसरलेलं असल्यामुळं ते नाग ही बेडकाला खायचं विसरून त्याच्यावर छाया धरतोय, पावसापासून रक्षण करतो आहे. म्हणून शुद्ध भाव ज्याचा झाला, दुरी नाही देव त्याला. भाव शुद्ध झाला पाहिजे. अवघी साधन हनवटी, मोले मिळत नाही घाटी. आता भाव शुद्ध होण्याकरता काही बाजारात वस्तू मिळत नाही. या वस्तूचं सेवन केलं म्हणजे भाव शुद्ध होतो, या वस्तूचं धारण केलं म्हणजे भाव शुद्ध होतो, अजिबात नाही. इथे बाह्य कुठल्याही गोष्टीचं कारण नाही. मी सांगितलंय, अंतरी निर्मळ वाचे चार साळ, त्याचे गळा माळ असो की नसो, माळ असो की नसो, त्याचा अंतःकरण शुद्ध आहे, तो खरा अधिकारी आहे. खूप माळा घातलेल्या आहेत, खूप गंध लावलेले आहेत, खूप भस्माचे पट्टे ओढलेले आहेत, खूप वेगवेगळ्या प्रकारचे कपडे धारण केलेले आहेत, नाही ते बाह्य काही महत्वाचं नाहीये. अंतरंग शुचिरभूत झालं पाहिजे, अंतरंग पवित्र झालं पाहिजे. दादा कोणी कोणा शिकवावे, सार साधून या घ्यावे. आता हे कोण कुणाला शिकवणार आहे?
सर्वम ब्रह्ममयम जगत. कोण कुणाला सांगणार? बस आपणच सार घ्यावा. आणि लढीवाळ मुक्ताबाई, जीव मुद्दल ठाईचे ठाई. जीव जे मुद्दल आहे ते जिथल्या तिथंच आहे. ब्रह्म आहे ते तसंच आहे. हे वरचे विकार आज आहेत उद्या नाही आहेत. आता आहेत उद्या नाही आहेत. हा परिणाम होणार आहे. तुम्ही तरुण विश्वातारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. म्हणून दादा ज्ञानेश्वरा, तुम्ही तरुण विश्वातारा. अहो तुम्ही स्वतः तरलेले आहातच. तुम्ही तरलेले आहातच, पण जगाचा तारू व्हा. जगाचा उद्धार करण्याकरता नौका व्हा. आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा, दार उघडा. संडी कल्पना उपाधी, तीत साधूला समाधी. समाधी म्हणजे काय? एक तटस्थ बसलं म्हणजे समाधी. ही समाधी मान्य नाही. ताटस्थ्या नाम समाधी, त्यांची ठकलीसे बुद्धी. जे ताट बसतात त्यांना समाधी म्हणतात. त्यांची बुद्धी ठकलेली, भ्रमित झाली. कारण माणसाला मूर्छा आली, फिट्स आले की तो ताट होतो. काय समाधी लागली नाहीये. समाधी ती चित्ताची अवस्था आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला आलिंगन दिलं, शक्ती संक्रमण केलं. पसरोनी बाहो दक्षिणो, आलिंगिला स्वशरणो भक्तराजुतो. भगवंतानी 18 अध्यायामध्ये काम काय केलेलं आहे? भगवंतानी उजवा हात पुढे केला आणि त्याला आलिंगन दिलेलं आहे. काय आलिंगन द्यायची काय गरज होती? आलिंगन द्यायची गरज काय होती युद्धाच्या भूमीवर? मग सावळा सकंकुणो, मग शब्दाचा प्रयोग केलाय. म्हणजे आतापर्यंत जेवढं झालं त्याचा लाभ झाला नाही. मग सावळा सकंकणो, पसरोन बाहो दक्षिणो, उजवा हात पुढे केला आणि आलिंगिला स्वशरणो भक्तराजुतो. त्या भक्तराजाला आलिंगन दिलं. झालं काय? हृदया हृदय एक वटले. हृदयाला हृदय एक झालेले आणि ये हृदयीचे ते हृदयी घातले. द्वैत न मोडता केले आपणायसे अर्जुना. आणि हृदयाला हृदय एक झालं आणि या देहामधलं त्या देहामध्ये घातलं. याला ट्रान्समिशन ऑफ स्पिरिच्युअल पॉवर असं म्हणतात. दैवी शक्तीचं संक्रमण किंवा ज्ञानाचं संक्रमण. आणि हे त्यात घातलेलं आहे. आपणा सारिखे करीती तात्काळ. तर संडी कल्पना उपाधी, तीच साधूला समाधी. ती समाधी कोणती आहे? भगवंतानी अर्जुनाला समाधी अवस्थेत युद्ध करायला लावलं. असं नाथ महाराजांनी भागवतात लिहिलंय. नाथ भागवतामध्ये की भगवंतानी समाधी अवस्थेमध्ये अर्जुनाला युद्ध करायला लावलं आणि नारद हे समाधी अवस्थेमध्ये तीनही लोकांचा प्रवास करत असतात. अशी अवस्था झाली पाहिजे. यत्र यत्र मनो याती तत्र तत्र समाधयः. जिथे जिथे मन जाईल ती समाधी अवस्थाच असली पाहिजे. वाद घाला वा कवणाला, अवघा द्वैताचा हो घाला. वाद कुणाशी घालायचा आहे? हा वाद म्हणजे द्वैताला. अद्वैत नाहीच आहे ना. एकमेव द्वितीयम ब्रह्म, एकमेव असणार ब्रह्म आहे, दुसरं नाहीच आहे. नेह नानास्ति किंचन, तिथं नानात्व नाहीच आहे, अनेकत्व नाहीच आहे. मग कुणाची वाद? वाद तिथे होतो जिथे एकापेक्षा जास्त लोक असतात. एकट्यामध्ये वाद होत नाही. एकट्यामध्ये वाद होत नाही. म्हणून सगळ्या आचार्य अधिकारी सांगितलेलं आहे, एकांते सुखमास्यताम परतरे चेतस समाधीयताम. एकांतामध्ये माणसाने राहायला पाहिजे, त्या सुखाचा आनंद घेतला पाहिजे. एकांते सुखमास्यताम परतरे चेतस समाधीयताम. एकांतामध्ये हा आनंद घ्यायचा आहे. म्हणून वाद घालायचा. द्वैत आले की वाद आला, किंवा वाद आला की द्वैत आलं, आणि वादातून काही निष्पन्न होत नाही. म्हणून नारद भक्तसूत्रामध्ये सांगितलेलं आहे, वादो नावलंब्या. वादाचं अवलंबन कधीच करायचं नाही. माणसं वाद घालतात, हा श्रेष्ठ का तो श्रेष्ठ, द्वैत का अद्वैत, भक्ती श्रेष्ठ का योग श्रेष्ठ का कर्म श्रेष्ठ का ज्ञान श्रेष्ठ. हा वादातून काही निष्पन्न निघत नाही. एखादा नास्तिक व्यक्ती एका संतालाही हरवू शकतो, नास्तिकपणाच्या उदाहरण देऊन. तर म्हणतो हे तर देव वगैरे काही विज्ञान आहे, तो हरवू शकेल.
मग त्यांनी हरवलं म्हणजे काय, आपण आपली उपासना सोडायची? मी हरलो म्हणजे देव खरा नाही, देव खोटा मानायचं आणि उपासना सोडायची? त्यापेक्षा वादच घालायचा नाही. वादो नावलंब्या, वादातून काही निष्पन्न होत नाही. अवघा द्वैताचा हो घाला. वाद म्हणजे द्वैत आहे आणि द्वैताचा परिणाम भय आहे. द्वितीयाद्वै भयम भवती. पुढे उमजे नाते काय, बुडत्याचे खाली पाय. त्यांची अवस्था अशी होते, जो पाण्यात बुडतो त्याचे पाय खाली असतात, त्याला काय करावे कळत नाही. एक मन चेष्टा करी, भूते बाप पुढे शेजारी. आणि यात मुख्य कारण आहे मन. बाकी काही गोष्टी नाही, बाकी पंचमहाभूताचा खेळ आहे. त्या पंचमहाभूतावर एक मन आहे, ते नाना प्रकारचे खेळ खेळत असत. या मनाला आवश्यकता आहे. आणि त्या मन जर नसेल तर पंचमहाभूत असली काय आणि नसली काय, काय फरक पडणार? पण नाही, या मनामुळं पाचही विषयाचा आनंद घ्यायचा, पाचही विषयाचं सेवन करायची प्रवृत्ती निर्माण जे होते ते मनामुळे होते. म्हणून मन हे सगळ्यात चंचल आहे, मन सगळ्यात बलवान आहे. चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. म्हणून मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. मन प्रसन्न करा. मन येव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयो. बंधाला कारण मन आहे, मोक्षाला कारण मन आहे. म्हणून मन जिंकलं पाहिजे. एक मन चेष्टा करी, भूते बापुडी शेजारी. बाकी पंचमहाभूताचा खेळ आहे, त्यात काही काही परिणाम नाही. हे पंचमहाभूतामुळे विकार निर्माण होतात, मनामुळे विकार निर्माण होतात. पंचमहाभूत काही करत नाही. अवघी ईश्वराची करणी, काय तेथे आला कोणी. फक्त ईश्वराचं करणी, ईश्वराची माया. करणी म्हणजे माया. हे सगळा मायेचा खेळ आहे. दुसरा कोणी तिथे आला नाही, दुसरा कोणी येऊ शकत नाही. पुन्हा शुद्ध मार्ग धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हे सोडा, हा राग सोडा, हा क्रोध सोडा आणि पुन्हा शुद्ध मार्गावर या. जो मार्ग वेद प्रतिपादित आहे, जो मार्ग कल्याणाचा आहे, त्या मार्गाला सोडू नका, त्या मार्ग सोडून जाऊ नका. आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा दार उघडा. गिरी गंभरे कशासाठी, रागे पुरविली पाठी. कशाला गिरी गुहेमध्ये जाऊन बसायचंय? लोक जाऊन गुहेत बसतात, लोक जाऊन हिमालयात बसतात, काय उपयोग काय? गिरी गंभरे कशासाठी, रागे पुरविली पाठी. राग म्हणजे अनुराग. त्या अनुरागाने जर पाठ फिरवली, तिथे जर विषयाचं स्मरण झालं तर गेला तुमचा विरक्तपणा. एक महात्मा असे सगळं त्याग करून निघून गेले, अंगावरच्या 2 लंगोट्या सहित निघून गेले. गेले वनामध्ये जाऊन एकदा एकांतामध्ये राहिले. आणि एके दिवशी वनामध्ये राहिले असल्यामुळं एके दिवशी लक्षात आले की लंगोटी उंदीर कातरतोय. वाळू घातलेली लंगोटी उंदराने थोडी कातरली. बापरे म्हणले, 2च लंगोट्या आहेत आणि एक लंगोटी कातरली तर घालणार काय? म्हणून त्यांनी विचार केला, काय करावं आता, उंदीर आहेत तर उंदराला उपाय काय, मांजर आणून पाळावं. मांजर आणून पाळलं. आता नुसतं मांजर आणून चालत नाही, मांजराला रोजचं दूध पाहिजे, त्याचा आहार पाहिजे. झालं, त्यांनी मग काय केलं, एक मांजर आणून सांभाळलं. आता मांजर आणलं पण त्याला दूध आणायचंय, मग रोज गावात जायचं, त्यातला जाता 2 तास जाण्यात येण्यामध्ये निघून जायचे. म्हणजे हे काही बरोबर नाही. मी गाय चालवते आहे, एक गाय आणली. आता गाय आणल्यानंतर गाईचं सगळं करायचंय, गाईला चारा घालायचा, गाईचं शेण काढायचंय, दूध काढायचे, तापवायचे, विरजन घालायचे, वगैरे वगैरे प्रकार. आणि त्यामुळे त्यांनी एक बाई झालं. म्हणजे सर्वसंग परित्याग करून मनात गेले काय आणि तिथे पुन्हा संसार थाटला काय. म्हणून गिरी गंभरे कशासाठी, कशाला सेवन करायचंय, रागे पुरविली पाठी. जर तिथे विषयाबद्दल आसक्ती असेल तर तिथे जाऊन काही लाभ होणार नाही. ऐसा नसावा संन्यासी, परमार्थाचा जो का द्वेषी. परमार्थाची प्राप्ती करण्याकरता गेलेला पण परमार्थ बाजूला राहिला, अन्य गोष्टीत करत असला, असा संन्यासी, असा संत नसावा. घर बांधले डोंगरी, विषय हिंडे दारोदारी. एकांता जाऊन डोंगरावर घर बांधलंय पण मन मात्र इकडे तिकडे विषयाकडे पळतंय. काय केला योग धर्म, नाही अंतरे निष्काम. काय योग करून तरी काय लाभ होणार आहे? मनातल्या कामानात नाही गेल्या, मनातला कामच नाही गेला तर काय केला योग धर्म, काय उपयोग काय याचा? गंगा जल हृदय करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. म्हणून
हे ज्ञानेश्वर माऊली, आपलं हृदय गंगेप्रमाणे पवित्र करा आणि दार उघडा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, असे अनेक 11 अभंग आहेत. एक आपण फार सुंदर विवेचन करण्याजोगा खूप आहे. त्याचा मी सरळ ओझरचा अर्थ सांगितलेला आहे. मुक्ताबाई फार उच्च अधिकाराच्या होत्या. काही चिकित्सक निघाले ज्ञानेश्वरांच्याही चरित्रावर. ज्ञानेश्वरांनी रेडा बोलवला नाही. रेडा बोलवला नाही, मग काय रेडे नावाचे ग्रस्त बोलले. काय म्हणजे विकृत विचारधारा आहे. वेदी नाही वाखाणिले ते या वैष्णवानी केले. वेदामध्ये जे वर्णन नाही ते संतांनी करून दाखवलेलं आहे आणि त्यांच्यावर शंका घ्यायचं कारण नाही. कारण अनेक संतांनी लिहिलेलं आहे. येऊन उतरली आळाची ये वनी, पशुतये स्थानी शांत झाला. पशु होता तो आणि आळे फाट्याला समाधी घेतली. त्याचा इतिहास काहीतरी चरित्रामध्ये आहे आणि तो मनुष्य होता असं म्हणताय. करुणी तया पूजन सिंदूर केले लेपुन, अलंकावरी निजस्थान प्रवेशली. नामदेव प्रत्यक्ष त्या काळातले होते, त्यांनी लिहून ठेवलेले की त्याला समाधी दिली, त्याचं पूजन केलं आणि मग अलंकापुरीत निघालेले आहे. ज्ञानेश्वर आळंदीमध्ये असताना भिक्षेला गेले आणि तिथे ताडण केलं. म्हणजे भिक्षा मागणे कठीण झालं. ज्ञानेश्वर रुसून घरी आले. त्यावेळी ताठीचे प्रसंग झाले असं काही इतिहासकाराचं म्हणणं आहे. जर ज्ञानेश्वर महाराज तिथेच बसले असते, बाहेर न आले असते, तर वारकरी संप्रदायाचा, भक्ती संप्रदायाचा एवढा विकास झाला नसता. म्हणून मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वर महाराजांना उपदेश करून त्याला बाहेर आणलं. आता ज्ञानेश्वरादी भावंड कसे दिवस काढत होती, त्या दारिद्र्याचं वर्णन अत्यंत अवघड आहे. पाणी पिण्याकरता नारळाची नरोटी हो, अंगात जुने कपडे, त्याही चिंध्या, कपडे सुद्धा चांगले नाही. घरात लाकडी परळ, पाणी साठवायला एक भोपळा, पैशाचा लवलेश नाही, असं ते दारिद्र्य. हातात नरोटी जीर्णाचे ते भार, नेसावा फटकुरी जन्म गेला. परळ भोपळ्याची ग्रहा माझी संपत्ती, खर्चायाला कवडी थार नसे. भणंगाचे घरी नित्यची राजपाट, पाहोन दारिद्र्य झालो का सावीस. एवढे मोठे संत शिरोमणी आज आपण त्यांचा उदो उदो करतो, पण त्यांची परिस्थिती काय होती. चणे खावे लोखंडाचे, तेव्हा ब्रह्मपदी नाचे. इतकं सोपं नाहीये, इतकं सोपं नाहीये. भक्त कहावन कठिन है, जैसे पेड़ खजूर, चढ़े तो चाखे प्रेम रस, गिरे तो चकनाचूर. इतकं सहन केलं म्हणून ते संत शिरोमणी झाले. नामदेवाने पांडुरंगाला सांगितलेलं आहे की ज्ञानेश्वर महाराजांच्या घरची काय परिस्थिती. तर कुठलं गोडधोड खायला मिळणार, अन्नच मिळत नसे, मग कुठले जिलेबी, कुठले गुलाबजामुन, कुठलं काय. कोरांना मागत आणि भिक्षा वाढणारे थोडस गोड, थोडस तूप, थोडं पीठ द्यायचे. निवृत्ती ज्ञानेश्वर कोरान्नाचे अन्न, कोरा अन्न मागून आणायचे. पण सुदैवानं संक्रांतीच्या सणानिमित्त एका भाविकाने गोड हरभऱ्याची डाळ, कणिक, तेल, तूप दिलं आणि निवृत्तीला वाटलं की आधीचे मांडे करावे. निवृत्तीला असताना मांडे खूप आवडायचे, मांडे करावेत असं वाटलं आणि आपल्या भावंडाला मिळेल. स्वतःची आवड इच्छा ठेवत नाहीत संत महात्मे, पण आपली भावंड आहेत ना.
दुसऱ्यांना देऊन खाणे हे संतांचं लक्ष आहे. आता जवळ तिघेच आहेत, पण वाटून खाणे, दुसऱ्यांना देऊन खाणे, किंबहुना दुसऱ्यांना खाऊ घालणे, आपली इच्छा प्रकट करायची, वस्तू निर्माण करायची, इतरांना खाऊ घालायचं. तसं निवृत्तीने असा विचार केला की यामुळे आपल्या भावाला सुद्धा खायला मिळेल, म्हणून त्यांनी मुक्ताबाईला सांगितलं, मुक्ते आज मांडे कर ग. तुला येतात ना मांडे करायला? दादा काय विचारता? अहो मी मांडे खूप चांगले करते. कर मग कर, मला खूप खावेसे वाटतात. मुक्ताबाईला आनंद झाला, पण मांडे तव्यावर करता येत नाही. त्यांना मातीचा माठाच्या बुडाचा कसं खापर लागते, ते खापर पाहिजे. म्हणून मुक्ताबाई धावत कुंभाराकडे गेली आणि कुंभार दादा आमच्या दादाला मांडे खावे वाटतात हो, तुम्ही ते खापर द्याल का? रांधणे असे त्याला म्हणतात, द्याल का? त्याने एक सुंदर रांधण काढून दिलं. अहंकारी लोकांमध्ये द्वेष होता, तर सामान्याच्या अंतःकरणामध्ये या बाळाबद्दल स्नेह होता, प्रेम होता, एक आदर होता, एक गौरव होता. त्यांनी काढून दिलं आणि ती आनंदामध्ये ते रांधणे घेऊन निघाली, खापर घेऊन निघाली. आणि वाटेमध्ये विसोबा चाटी नावाचा ग्रस्त भेटला. त्याला गाय कारटे काय घेऊन चाललीस? आता सरळ मनाची मुलं हो, ते म्हणजे दादाला मांडे खायचे आहेत आणि म्हणून त्याकरता मी हे खापर घेऊन चालले. हे चाटी अगोदर पासून पेश करायची. का ग, दादाला मांडे खाऊ वाटले? वा वा वा, अजून जिभेचे चोचले संपलेच नाहीत का? आणि स्वतः संत म्हणून घेताय. हा, जितेंद्रिय कशाला म्हणून घेता तुम्ही? जबर असना नाही जिंकिली तेव्हा जितेंद्रिय मिथ्या बोली. स्वतःला साधू कशाला म्हणून घेता? कशाला पाहिजे चटक जिभेची? थोडी शाणी दिसतेस. ज्ञानोबाला अजून बसला होता तर तूच बाहेर आणले ना. तुझे खापर फोडून टाकतो, मग कसे मांडे करतो ते बघतो. पण त्यांनी घेतलं आणि खापर खाली जमीन टाकलं. हिरमुसली हो, पोर हिरमुसली. पण दादाला मांडे खाऊ घालायचे म्हणून परत गेली. आणि कुंभार दादा ते रांधणं फुटलं हो, मला दुसरं द्या. तो द्यायला निघाला, इतक्यात विसोबा खेच्या साठी पोचले. विसोबा साठी पोचले, खबरदार, जर तू खापर देशील तर मी सगळे खापर फोडून टाकेन आणि माझे पैसे तू द्यायचे, लगेच द्यावे लागतील तुला. त्यामुळे त्यांनी नकार दिला, कारण यांच्या पुढे बोलायची कुणाची हिंमत नव्हती आणि पैसे द्यावे लागतील. मुक्ताबाई चुपचाप पाहत राहिली. रडत रडत घरी आली. ज्ञानेश्वर विचारलं, मुक्ते काय रडते? काय झालं काय? तूच तर मला सांगितलं विश्वरागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी. तूच तर मला सांगितलं, म्हणून मी बाहेर आलो आणि तू रडायला लागली. काय झालं काय? आणि तिने सगळं सांगितलं की दादाला मांडे खावे वाटले म्हणून मी कुंभाराकडे गेले होते आणि कुंभाराने मला परळ दिला. घेऊन येत होते, पण विसोबा चाटी भेटला आणि त्याने ते परळ फोडून टाकलं. दादा पुन्हा मागायला गेले, पण पुन्हा विसोबा चाटीने येऊन त्यांना धमकी दिली, परळ मिळालं नाही. आता मांडे मी कशावर करू दादा? मला खर्च याची आहे की आज मी दादाला मांडे खाऊ घालू शकत नाही. अगं त्यात काय एवढं, तू मांडण्याची तयारी कर आणि खापराच्या ऐवजी माझ्या पाठीवर मांडे बाज. दादा अरे लागणी लागतो, मांडे भाजायला लागणी लागतो, पाठीवर कशी काय भाजतील मांडे? अगं तू भाजून तरी पहा. भक्ती विजयामध्ये महिपती महाराज याबद्दल सुंदर वर्णन करतात. मग योग धारणा करुणे ज्ञानदेवे पेटविला पंचाग्नी, ज्वाळा निगती मुखातुनी
रक्त नयन दिसताती. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी योग धारणा केली आणि आपल्या उदरामध्ये असणारा जठराग्नी प्रज्वलित केला. त्यामुळे डोळे लाल झालेले आहेत. जांबून तप्त सुवर्ण वर्ण तैसी पाठ आरक्त वर्ण विसोबा बाहेर उभा राहून कौतुक दृष्टी पाहतो. आणि तापलेल्या सोन्याप्रमाणे पाठ झालेली आहे. गोरे गोरे ज्ञानेश्वर महाराज आणि त्यात अग्नी प्रज्वलित केल्यामुळे तापलेल्या सुवर्णाप्रमाणे कांती झालेली आहे. आणि अग्नी धगधगतोय असं वाटतंय. आणि खिडकीतून हा विसोबा चाटी पाहतोय. त्याला आश्चर्य वाटलं. आणि माऊलीने सांगितलं की पाठीवर भाज. मग मुक्ताबाईसी म्हणे ज्ञानेश्वर मांडे करावे पाठीवर. दिले साहित्यानो निसत्वर लाटले अरुवार ते जवाब. आणि साहित्य आणलं आणि पाठीवर मांडे तयार केले आणि पाठीवर भाजायला सुरुवात केले. मांडे पाठीवर टाकले की ते फुरून यायची बारा. इतका अग्नी योग्यांचं लक्षण, योगियांचा राजा ज्ञानेश्वर महाराज. विसोबासाठी खिडकीतून पाहत होता. आणि मांडे तयार झाल्यावर ही भावंड सगळी जेवायला बसली आहेत. जवळजवळ बसली आहेत, प्रेमाने एकमेकाला वाढतायत. आणि मांड्याची चव अमृतासारखी झाली. काय मांडे असतील हो. स्वयंपाक करताना केवळ पदार्थ चव देतो असं नाही. हे आपल्यातल्या गृहिणीने लक्षात घ्यायचं असतं. चव फक्त पदार्थाने येते असं नाही. इतक्या प्रमाणात मीठ, इतक्या प्रमाणात तिखट घातलं म्हणजे चवदार होत असं नाही. करताना जी करणारी स्त्री आहे हिचे प्रसन्न असणारे भाव, त्याचा रस सुद्धा अन्नामध्ये येतो. म्हणून अन्न करत असताना गृहिणीचं फार महत्व. कारण ते अन्न तसं होतं, ज्या भावनेने अन्न शिजवलं जातं तशी अन्नामध्ये रस उतरत असतो. ज्या भावनेने अन्न खाल्लं जातं तो रस पोटामध्ये उतरत असतो. म्हणून अन्न रांधणे, अन्न आणण्यापासून कुठून आणायचंय, कुणाचं आणायचंय, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. धन कुठून कमवायचंय, कसं कमवायचंय, अर्थशुद्धी ही सगळ्यात महत्वाची आहे. 5 शुद्धीची आवश्यकता सांगितलेली आहे. त्यामध्ये अर्थशौचम परमतम. अर्थशौच म्हणजे धन शुद्ध असलं पाहिजे. मुख्य धनामुळे दोष येत असतात. चोराचं अन्न खाल्लं की चोरीची इच्छा निर्माण होते. कपटी माणसाचं अन्न खाल्लं की कपट निर्माण होतं. म्हणून अन्न सेवन फार महत्वाचं आहे. अन्न पवित्र असा. याकरता सगळे नियम सांगितलेले, काय खावं काय खाऊ नये. 1.5 इंचाचा तुकडा जीभ, आणि त्या 1.5 इंचाकरता माणसं किती प्रयत्न करतात. 1.5 इंचाचा तुकडा जीभ. थोडं पलीकडे गेले की चव कळत नाही. तिखट आहे का, गोड आहे का, खमंग आहे, काही कळत नाही. पण याच फक्त 1.5 इंचाच्या तुकड्याकरता माणसं काय काय त्रास करतात. अन्न सेवन करावं. अन्न प्रसन्न चित्ताने सेवन करावं. पण याकरता मराठी परंपरा फार चांगली आहे. जेवायला वाढले की लगेच आघाण्यासारखं घेत नाहीत. वाढताना कुठल्या पद्धतीने वाढावं फार सुंदर शास्त्र आहे. मराठी लोकांचं जीवन हे संपूर्ण वैज्ञानिक आहे. मीठ कुठे, चटण्या कुठे, कोशिंबिरी कुठे, भाज्या कुठे, अन्न कुठे, खीर कुठे, तूप कुठे. शाकादीन पुरतस्थाप्य भक्षम भोज्यंच वामतः अन्नम मध्ये प्रतिष्ठाप्य घृतपायस दक्षिणे. मीठ या उजव्या हाताला 180 डिग्रीला वाढावं लागतं. चटण्या लोणची डाव्या हाताला वाढायची असतात, कोशिंबिरी वगैरे. समोरच्या बाजूला भाज्या वगैरे वाढायच्या असतात. अन्न मध्य भागात वाढायचं असतं. आणि घृतपायस दक्षिणे तूप, दूध, खीर हे उजव्या हाताला वाढायचं असतं. त्याला वैज्ञानिक कारण आहे. म्हणून महाराष्ट्रीयन जेवण हे उत्कृष्ट जेवण आहे. आमच्याकडे आंध्रामध्ये या, भात एक भात, भात दोन्ही भात, भात त्रिक भात, भातच भात, दुसरा पदार्थ नाहीये. म्हणून हे महाराष्ट्रीय लोकांना गौरवाची गोष्ट आहे की ज्या पूर्वासुरीने आपल्याकडे निर्माण करून ठेवलंय. कुठे काय वाढावं, कसं वाढावं, किती वाढावं, सगळं सगळं त्यांचे अनंत उपकार आहेत आपल्यावर. आपण कधी विचार करत नाही की इथेच का वाढावं, ते असंच का वाढावं, आम्ही विचार करत नाही. पण त्याने हजारो वर्षापूर्वी हा विचार करून ठेवलेला आहे की माणसाचं जेवण कसं असावं. कारण जेवण पहिला भाग आहे.
यदन्नम भक्षयते नित्यम बुद्धिर भवति तादृशी. ज्या बुद्धीने आम्ही अन्न खातो तशी आमची बुद्धी होते. दीपो भक्षयते ध्वांतम कज्जलंच प्रसूयते. दीप असतो केरोसिनचा आणि तुपाचा. तुपाचा दिवा शांतपणे जळतो, पण मातीचं तेल खाणारा दिवा काजळी जास्त फेकतो. म्हणून अन्न सेवन सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे जेवताना सुंदर, पण वाढल्यानंतर लगेच भरायचं नाहीये. मग संकल्प फोडायचा आहे. म्हणजे जितका वेळ लागेल तितकी आपलं जठर पाचक रस घेऊन तयार होतो. पाचक रस तयार होणं महत्वाचं आहे, तर अन्न पचतं. म्हणून संकल्प फोडायचा. मग काही ठिकाणी त्रिसुपर्ण सूक्त म्हणतात, काही ठिकाणी पुरुष सूक्त म्हणतात. मग वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवितवा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण हे जाणीजे यज्ञ कर्म. काय पवित्र भावना आहे. वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते. नाम घेता फुकाचे. फुकटचं नाव घेतलं तर सहज हवन होत. जीवन करी जीवितवा अन्न हे पूर्ण ब्रह्म. आणि हे जीवन जीवनाला जीवन देणारे हे अन्न पूर्ण ब्रह्म आहे. अन्न ब्रह्म आहे. अन्नम ब्रह्मेति व्यजानात. अन्नाद एव खल्विमानि भूतानि जायन्ते. अन्नाद एव जातानि जीवन्ति. अन्नमपि संविशन्तीति तद्विजिज्ञासस्व. अन्नम ब्रह्म. अन्नम ब्रह्म रसो विष्णुर्भोक्ता देवो महेश्वरा. अनेक मंत्र आहेत. अन्न ब्रह्म है. अन्न ब्रह्म है. अन्नम ब्रह्मेति व्यजानात. अन्न ब्रह्म जाणावं. अन्नम न निंद्यात. जेवताना अन्नाची निंदा करू नये. एखाद्या पदार्थात मीठ नसेल तर मीठ नाही म्हणू नये. एखादा पदार्थ चांगला झाला तर चांगला झाला म्हणू नये. कारण एका 10 पदार्थामध्ये एक पदार्थ जर चांगला झाला, काय खीर चांगली झाली हो म्हटलं, की खीर चांगली झाली याचा अर्थ बाकीचे पदार्थ तेवढे चांगले झाले नाहीत. अन्य पदार्थाची निंदा होते. एकाची स्तुती करता करता दुसऱ्याची निंदा होते. म्हणून भगवंतानी जे ताटात वाढलेले आहे तो भगवंताचा प्रसाद आहे. म्हणून त्याची याचना न करता जे मिळेल, स्वाद्वन्नम नतु याच्यताम विधिवशात प्राप्तेर संतुष्टता. स्वादिष्ट अन्नाची याचना करायची नाही. विधिवशात प्राप्तेर संतुष्टता. विधिवशात जे आज मला मिळालेलं आहे त्यामुळे संतुष्ट मानायचं आहे. याचना करायची नाही. भगवंताचा प्रसाद समजायचा आणि तो सेवन करायचं आहे. अशा प्रकारे मांडे खायला सुरुवात केली. मांडे आनंदाने खातायत आणि विसोबा चाटी त्यांनी पाहिलं, आश्चर्य वाटलं, त्यांनी ओळखलं की हे महान संत आहे. म्हणून त्यांचं उच्चिष्ट आपण सेवन करावं, आपला उद्धार होईल. म्हणून त्यांनी एकदम उडी मारली आणि पत्रावळीचं उष्ट अन्न खायला सुरुवात केली. इतक्यात विसोबा, तू पात्रातलं उष्ट खातोस? तू खेचर म्हणजे भूत आहेस का? खेचरचा अर्थ पक्षी पण होतो. एकदम येऊन ताटात पडल्यामुळं अरे पक्षी आला की काय वाटलं, सर परता खेचरा, हे पक्षा मागे सर. किंवा खेचर म्हणजे भूत, खेचर म्हणजे मेघ, बरेचसे आहेत. मुक्ताबाई किंवा ज्ञानेश्वर कुणीतरी त्याच्यापैकी सर परता खेचरा म्हणून त्यांचं नाव पडलं खेचर. विसोबा खेचर, विसोबा खेचराचं नाव हे संतांनी ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर प्रचाराचं कार्य आणखी वाढत चाललं आहे. विसोबाने मुक्ताईचे पाय धरले आणि माझ्यावर कृपा करा, अनुग्रह कराची प्रार्थना केली. आणि मुक्ताबाईंनी विसोबा खेचरांना उपदेश केलेला आहे. असं अद्भुत चरित्र, संतांचं चरित्र, या भावंडाचं चरित्र आपण विचार करत आहोत. त्यापूर्वी फार कर्मठपणा होता. स्त्री शूद्राधिकारा उपदेश दिला जात नव्हता. त्यामधले काही नियम थोडे शिथिल केले. वेदमंत्रा करता सीमा ठेवल्या. बाकीचा कसलाच उपदेश इतरांना नव्हता. पण बाकीच्या उपदेशाकरता, उपासना करण्याकरता, पूजा अर्चा करण्याकरता काही नियम शिथिल केले. आणि सर्वांना सोपं करण्याकरता वारकरी संप्रदायाचा प्रचार त्यांनी केलेला आहे. आपण संतांचे आपण पाहिले, स्त्रियांनी कीर्तन करू नये असं पूर्वी म्हटलं जायचं. पण कीर्तन करू नये असा कुठे उल्लेख नाही. हा, कीर्तनात स्त्रियांनी नाचू नये. आता एकटे जे कीर्तन करतात त्यात नाचून याचा नियम, कारण मर्यादा आहे. शेकडो लोकांमध्ये नाचण्यामुळे काही विकार निर्माण होतात. त्यामुळे हा नियम मात्र अलिखित नियम आहे. म्हणून त्या नियमाचं पालन करावं. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र आपण इकडे सांगितलेलं आहे. बाकीचा भाग उद्या पाहूया. आपण सर्वजण
श्रवण करत आहात, मनन करत जा, चिंतन करत जा. सांगण्यासारखा खूप विषय आहे, खूप विषय. पण वेळेचं काळाचं बंधन करून महाराजांची कृपा अशी आहे. काल महाराजांची एक घटना मी सांगितली, लोकांना ते स्पष्ट ऐकू आली नाही, समजलं की दत्त महाराज आपल्या हैदराबादला काचीगुड्याला सदाचार बंगला आहे, शंकर काका आजेगावकर देशमुख ते आणि गुरुनी महाराज गुरुबंधू होते, म्हणजे टेमेश्वर महाराजांचे शिष्य होते शंकर काका. त्यांच्या घरी दत्त महाराज कधीश्वर एकदा आले होते आणि जेवायला वाढलं तेव्हा शंकर काकांच्या नाचून त्या जेवायला वाढत होत्या आणि वाढताना 6 वारीनी वाढलं. 9 वारीनी वाढायची पद्धत होती, पण 6 वारीनी वाढलं तर दत्त महाराज काही बोलले नाही. कारण कर्मठपणा नाही, कुण्याही जीवाला दुखवायचं नाही, दुसऱ्याचं अंतर दुखवायचं नाही. म्हणून जेव्हा जेवण झाल्यानंतर विचारलं त्याच्या शिष्यानी, असं का जेवला 6 वारीने? ते म्हणले, हे पहा मी 16 जेवतोय. वाढणार नाही, त्यांच्या भावनेने कसं वाढलं? तसं लोकांना दुखवायचं नाही. जो नम्र झाला भूता तेने कोंडले अनंता, दुसऱ्याचं अंतर दुखवायचं नाही. अशा प्रकारे वर्तमान परिस्थितीमध्ये असे अनेक संतांचे जीवन आपण पाहिलेले आहेत. तसं आपणही वागायचा प्रयत्न करावा. सुखी राहा, आनंदात राहा, मनामध्ये विश्वास ठेवा की भगवंताची कृपा आपल्यावर आहे, आम्हाला कसली व्याधी होणार नाही. पण आकारण कुठे जाऊ नका, कारण ही व्याधी बाहेर जाऊन बोलावल्याशिवाय आपल्याकडे येत नाही. हे काय, घरीच असा, आकारण बाहेर जाऊ नका. अत्यंत महत्वाचं असेल तर काळजीपूर्वक आपल्या भोवती काय मास्क वगैरे लावून द्यायचंय ते जाऊन या. आता कोरोना लगेच संपेल असं नाही, लॉकडाऊन लवकर संपेल कदाचित, पण कोरोना संपेल असं नाही. कुणाही काळजी घ्यायला पाहिजे. असो, अशा प्रकारे भगवंताचं चिंतन करा आणि प्रार्थना करा. सर्वोपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. सर्वे जनाः सुखिनो भवन्तु, सर्वे जनाः सुखिनो भवन्तु, सर्वे जनाः सुखिनो भवन्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.